मधमाशांचे मोहोळ उठावे तसा असल्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनाला दंश करायला सुरुवात केली. मी भीत आईला विचारले, त्याचं नाव काय? यती. किती दिवस झाले त्याला जाऊन? तू व्हायच्या आधी वर्ष दीड वर्ष तो निघून गेला. अगदी एकटा निघून गेला. हे शब्द उच्चारताना आईचा स्वर अतिशय व्याकुळ झाला असावा, पण ते काही माझ्या लक्षात आले नाही. अगदी एकटा निघून गेला तो, या तिच्या शब्दांनी यती अतिशय धीट असला पाहिजे, हा एकच भाव माझ्या मनात निर्माण झाला. मी आईला विचारले, तुला न सांगता गेला का तो? तिने नुसती मान हलविली. तो गेला त्या दिवसाच्या आठवणीने तिच्या काळजातले शल्य हलविले होते. पण माझे मन आईला न सांगता राजवाड्यातून निघून जाणाऱ्या साहसी यतीभोवती पिंगा घालीत होते. मी पुन्हा आईला प्रश्न केला, तो कोणत्या वेळी गेला? मध्यरात्री, घनदाट अरण्यात. चांगली 1.5 प्रहर रात्र होईपर्यंत जागे होते मी. त्याची सारखी समजूत घालीत होते. मग माझा डोळा लागला. पहाटे जागी होऊन पाहते तो यती आपल्या अंथरुणावर नाही. काळोखात सगळीकडे शोधलं त्याला सेवकांनी, पण तो कुठंच सापडला नाही. मी स्वतःशी म्हणालो, भाऊ असावा तर असा. लगेच कथेतल्या चमत्कृतीविषयी वाटणारे आकर्षण माझ्या मनात जागे झाले. मी आईला म्हटले, यतीला घेऊन कुठे गेली होतीस तू? एका महर्षीच्या दर्शनाला. लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी मला मूल होईना, म्हणून आम्ही दोघं त्या ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिलो होतो. त्यांच्या आशीर्वादानंच यती झाला मला. प्रत्येक वर्षी त्याच्या वाढदिवशी मी त्याला त्या ऋषींच्या दर्शनाला घेऊन जात असे. तो निघून गेला तेव्हा मी अशीच परत येत होते. यतीचं मन स्थिर नाही हे मला ठाऊक होतं. तिथंच राहायचा हट्ट धरून बसला होता तो. त्यामुळे मी त्याच्यावर संतापले. त्याला नाही ते बोलले. वाणखोंडाला गाडीच्या मागं बांधून नेतात ना, तसंच जवळजवळ आश्रमातून ओढून आणलं मी त्याला. त्याच्या रुसव्या फुगव्यांकडं मी लक्ष दिलं नाही. त्याला काय हवं होतं यतीला? मी उत्सुकतेने मध्येच प्रश्न केला. टपटप टिपे गाडीत ती म्हणाली, अजूनही मला नीट कळलं नाही ते. त्याला देवाधर्माचा नाद फार होता. दासी ताजी टपोरी फुलं प्रत्येक दिवशी सकाळी पुढं आणून ठेवीत. पण यतीनं झटून त्यातली काही उचलली नि त्याचा पोटभर वास घेतला. असं कधी घडलं नाही. तेव्हा तरी 4-2 फुलं तो हळू घ्यायचा आणि कुठल्या तरी दगडाचा देव करून त्याला ती वाहायचा. तो खेळ खेळायचा ते सुद्धा किती विचित्र होते. समाधी लावून डोळे मिटून बसण्यात किंवा कसली तरी दाढी वाढून लुटपुटीत ऋषी होण्याचं त्याला आनंद वाटे. दोन्ही कुळांतलं राजेपण त्याच्या रक्तात उतरलं नव्हतं. राजसभेत सशासारखा तो चोहीकडं भीत पाहत राही. पण कुणी योगी, तपस्वी, संन्यासी राजवाड्यात आला की त्याच्याशी मात्र त्याची गट्टी होई. खूप शोध केला आम्ही त्याचा, पण आभाळातून गळून पडलेली चांदणी कधी कुणाला दिसते का? माझ्या यतीही तसाच. माझा जन्मापूर्वीचे आपले हे दुःख आई शक्य तितक्या शांतपणाने मला सांगत होती. पण शेवटच्या क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला. माझा यतीही तसाच. हे शब्द तोंडातून बाहेर पडताच घनदाट अरण्यातली ती क्रूर पहाड तिच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली असावी. बोलता बोलता ती अडखळली, थांबली, कापू लागली. करुण स्वर आळविणाऱ्या सतारीची तार एकदम तुटावी तसा भास झाला मला. क्षणभर तिने माझ्याकडे शून्य दृष्टीने पाहिले. त्या दृष्टीचे भय वाटले मला. ती लगेच तिने एका मोठ्या सुस्कारा सोडला आणि मला पोटाशी धरून ती स्पुंदून रडू लागली. तिचे सांत्वन कसे करायचे ते मला कळेना. आई आई असे मी तोंडाने म्हणत होतो आणि तिला बिलगून स्पर्शाने माझे हदगत व्यक्त करीत होतो. मनाचा कट थोडासा ओसरल्यावर ती मला म्हणाली, यती तुझ्या एवढा होता तेव्हा पहिल्यांदा माझ्यावर रुसला. त्या रुसव्याकडं मी लक्ष दिलं नाही. मग आज तुझा रुसवा पाहताच माझ्या काळजाच्या जखमेची खेपली उठून गेली. तिच्यातून भळभळ रक्त वाहू लागलं. ती कुठंही बोलायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. ते लहानपणी तुझ्या कानांवर पडू नये म्हणून आम्ही धडपड करीत होतो. ते तुझ्यापाशी मी बोलून गेले, भीतीमुळं बोलून गेले. तू यतीसारखाच एखाद्या दिवशी निघून गेलास तर ययू, मूल हे आईच्या डोळ्यातली बाहुली असतं रे. मी स्पुंदून म्हणालो, नाही आई, यतीसारखा मी तुला सोडून जाणार नाही. तुला दुःख होईल असं मी काही करणार नाही. मला वचन दे. मी माझा हात तिच्या हातावर ठेवून म्हणालो, आई
मी कधी कधी संन्यासी होणार नाही. अजून ती रात्र माझ्या डोळ्यापुढे उभी आहे, पाषाणातून कोरून काढलेल्या मूर्तीसारखी. इतके उन्हाळे गेले, इतके पावसाळे गेले, पण तिची स्मृती अद्यापि कोमेजली नाही. त्या मूर्तीची एक रेषासुद्धा पुसट झालेली नाही. त्या रात्री आईचे आणि माझे जे बोलणे झाले, त्यात माझ्या मनाचे रंग किती आहेत आणि ते कुठे कुठे मिसळले आहेत, हे काही मला आज सांगता येणार नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, त्या एका रात्रीत मी मोठा झालो. स्वप्नाच्या जगातून सत्याच्या जगात आलो. दुःखाशी माझी त्या रात्री पहिली ओळख झाली. ज्या आईच्या साध्या स्पर्शात स्वर्गसुख आहे असे मी मानित होतो, तिला टपटप टिपे गाळताना मी पाहिले. तिला दुःख देणाऱ्या गोष्टीचा नकळत मी द्वेष करू लागलो. त्या रात्री शांत अशी झोप मला लागलीच नाही. मी मधून मधून दचकून जागा होत होतो. मधूनच मला स्वप्ने पडत होती. त्या स्वप्नातले एक आजही मला आठवते. ते आठवले म्हणजे हसू येते. त्या स्वप्नात मी साऱ्या जगाचा राजा झालो. चाबूक हातात घेऊन मी प्रत्येक नगरातून हिंडत होतो. तापसी, संन्यासी, बुवा, बैरागी कुणीही दिसला की त्याच्या पाठीवर सपासप फटके मारित होतो. एखाद्याच्या पाठीतून रक्ताची चिळकांडी उडली म्हणजे टाळ्या पिटीत होतो. होय, त्या रात्री मी मोठा झालो. जीवनाचे खरे स्वरूप अंधाराने भरलेल्या त्या रात्रीच्या 2 प्रहरात मला स्पष्ट दिसले. मला थोरला भाऊ होता. तो संन्यासी होण्याकरिता पळून गेला होता. ही गोष्ट सर्वांनी माझ्यापासून लपवून ठेवली होती. ती का? या लपवालपवीचे कारण काय? की सारीच माणसे एकमेकांशी अशी लपंडाव खेळत असतात? ही जाणीव होईपर्यंत माझे जग फुलांच्या, वाऱ्याच्या किंवा पाण्याच्या जगाहून निराळे नव्हते. सकाळी फुले फुलतात तसा मी झोपेतून जागा होत असे. एखाद्या वेळी वादळ झाले तरी त्याचे मला काहीच भय वाटत नसे. पाण्याप्रमाणे वाऱ्यालाही अधूनमधून अकांड तांडव करण्याची लहर येत असावी असे मला वाटे. हळूहळू वाहणारे पाणी पाहिले म्हणजे माझ्याप्रमाणे तेही कुठले तरी गाणे स्वतःशीच गुणगुणत आहे असे माझ्या मनात येई. देवदेवतांच्या आणि यक्षगंधर्वांच्या गोष्टी मला आवडत, पण ते काही माझे नित्याचे जग नव्हते. स्वप्ने आणि फुलासारखे फुले आणि चांदण्या, ढग पाहून नाचणारे मोर आणि नाचणारे मोर पाहून गाणारे ढग, उमलणाऱ्या फुलांप्रमाणे हसणारी सकाळ आणि कोमेजणाऱ्या फुलांप्रमाणे भासणारी संध्याकाळ, वसंतातल्या वृक्षवेलींचे आणि वर्षा ऋतूतल्या इंद्रधनुष्याचे रंग, टापांचा टपटप असा आवाज करीत जाणारे घोडे आणि देवळातल्या घनघन वाजणाऱ्या घंटा, नदीकाठची मऊ मऊ वाळू आणि मंचकावरील मऊ मऊ उशी, या सर्वांचे मिळून एक सलग जग माझ्या मनात निर्माण झाले होते. त्या रात्रीपर्यंत निसर्ग आणि मनुष्य हे दोघे माझ्या दृष्टीने एकरूप होते. त्या स्वप्नाळू जगातील माझे अनुभव किती गोड होते. एकदा आभाळात ढगांचे इवले इवले पांढरे पुंजके मी पाहिले. माझ्या मनात आले, आमच्या बागेतल्या सशाची आकाशाच्या आरशात ही प्रतिबिंबे पडली आहेत. एकदा उन्हाळ्यात फार उकडत होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यावेळी मला खेळायची लहर झाली. सेवकांचा डोळा चुकवून मी राजवाड्यातून बाहेर पडलो. पण थोडा वेळ उन्हात भटकताच मी दमून गेलो. पलीकडेच एक सुंदर वृक्ष आपला पर्णभार पसरून उभा होता. त्याच्या सावलीत माझे शरीर सुखावले. आईच्या पदराखाली हसत हसत झोपी जात असल्याचा भास झाला मला. निघताना त्या झाडाचा नुसत्या नजरेने निरोप घेणे माझ्या जीवावर आले. मी त्या वृक्षाच्या एका फांदीवर डोके ठेवून त्याला घट्ट मिठी मारली. त्या रात्रीपर्यंतचे माझे जग असे होते. ते एक अद्भुत आणि रमणीय स्वप्न होते. कुणाचाही राग आला तर झरझर झाडावर चढावे आणि तिथून देवबाप्पाला हाक मारावी. आपली हाक ऐकून तो लगेच खाली येईल आणि त्या अपराधी माणसाला शिक्षा करील अशी श्रद्धा बाळगणारे जग होते ते. पण कितीही गोड, कितीही अद्भुत असले तरी एका कळीचे मिटलेले, चिमुकले जग होते ते. त्या जगाने भ्रमराजा गुंजारव ऐकला नव्हता. सूर्यकिरणाच्या सोनेरी स्पर्शाने ते कधी पुलकित झाले नव्हते. विशाल आकाशाकडे त्या कळीने कधीच कटाक्ष फेकला नव्हता. देवतेच्या रमणीय मूर्तीचे आणि रमणीय कमनीय केशकल्पाचे स्वप्नातही दर्शन झाले नव्हते त्या कळीला. कळी सदैव कळी राहू शकत नाही. आज ना उद्या तिला फुलावेच लागते, मोठे व्हावेच लागते. त्या रात्रीपासून मी फुलू लागलो, मोठा होऊ लागलो. कधी ना कधी यतीला आपण शोधून काढू, त्याला आईच्या भेटीला घेऊन येऊ
तू वडील भाऊ आहेस, हे सारं राज्य तुझंच आहे. भावाभावांनी खाऊ वाटून घेण्याच्या आनंदाचा आता तरी आपण उपभोग घेऊ, असे त्याला म्हणू, या कल्पनेने माझ्या मनात त्या रात्री मूळ धरले. केवळ या कल्पनेमुळे माझे बालपण संपले असे नाही. मी 6 वर्षाचा झालो होतो. राजपुत्र म्हणून मला अनेक विद्या आणि कला हस्तगत करणे आवश्यक होते. बाबांनी माझ्यासाठी नाना प्रकारच्या गुरूंची योजना केली. पहिल्यांदा ते सारे मला माझे शत्रू वाटत. मला मल्लविद्या शिकविणारे गुरु एखाद्या राक्षसासारखे दिसत. ती विद्या शिकविण्याचा त्यांचा अधिकार त्यांच्या शरीरावरून सिद्ध होई. पण भल्या पहाटे उठायचा आणि आखाडातल्या मातीत लोळायचा कंटाळा येई. पहिले काही दिवस अंग असे दुखे की सांगून सोय नाही. मी आईपाशी कुरकुर केली, ज्याला पुढं राजा व्हायचंय त्यानं हे सारं सोसायला हवं, अशी तिने माझी समजूत घातली. मला राजा व्हायचंय हा मंत्र मी मनाशी घोकू लागलो. प्रथम मल्लयुद्धात माझ्या वाट्याला हटकून पराभव येई. आपल्याला ही विद्या कधीच साध्य होणार नाही, या विचाराने माझे मन खट्टू होई. पण माझे गुरु मला धीर देत. ते म्हणत, तुझ्या एवढा मी होतो तेव्हा मी नुसता लोण्याचा गोळा होतो. आता माझा दंड पहा, लोखंडाची काम विशीत वाटेल इतका घट्ट झाला आहे. त्या 7-8 वर्षात किती गुरूंनी, मित्रांनी, ग्रंथांनी माझ्या शरीराला आणि मनाला आकार दिला.